नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजेच टेट परीक्षा बघा या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारले जात आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, मुलांमध्ये सकारात्मक वर्तन वाढवण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे? बघा, मुलांमध्ये सकारात्मक वर्तन वाढवण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, मुलांमध्ये सकारात्मक वर्तन वाढवण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन या ठिकाणी आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मानवी वर्तन खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्र शाखेचा मुख्य अभ्यास आहे? बघा, मानवी वर्तन खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्र शाखेचा या ठिकाणी मुख्य अभ्यास आहे? बघा, मानवी वर्तन बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, उपयोजनात्मक बघा मानसशास्त्र बघा उपयोजनात्मक मानसशास्त्राचा या ठिकाणी मानवी वर्तन या ठिकाणी मुख्य अभ्यास आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, व्यक्तीचं वर्तन खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते? बघा, व्यक्तीचं वर्तन खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, व्यक्तीचं वर्तन खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक सी राहील, प्रेरणा आणि उद्दिष्टे बघा या गोष्टीवर बघा प्रामुख्याने व्यक्तीचं वर्तन या ठिकाणी हे अवलंबून असते। प्रश्न क्रमांक चौथा बघा, समायोजन म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, समायोजन म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, समायोजन म्हणजेच बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील, परिस्थितीशी बघा जुळवून घेणे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पाचवा बघा खालीलपैकी बघा कोणता मानसशास्त्रज्ञ वर्तनवादाचा या ठिकाणी प्रवर्तक आहे? बघा, खालीलपैकी कोणता मानसशास्त्रज्ञ वर्तनवादाचा प्रवर्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, वॉटसन बघा हा मानसशास्त्रज्ञ वर्तनवादाचा या ठिकाणी प्रवर्तक आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, आत्ममूल्यांकन म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, आत्ममूल्यांकन म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, आत्ममूल्यांकन म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा बी राहील, स्वतःच्या गुणदोषाचे विश्लेषण करणे म्हणजेच या ठिकाणी आत्ममूल्यांकन होय। प्रश्न क्रमांक 7 बघा, सामाजिक मानसशास्त्रामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा अभ्यास होतो? बघा, सामाजिक मानसशास्त्रामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा अभ्यास होतो? बघा, सामाजिक मानसशास्त्रामध्ये बघा व्यक्ती व समाजामधील परस्पर संबंध यांचा बघा या घटकाचा बघा प्रामुख्याने सामाजिक मानसशास्त्रामध्ये या ठिकाणी अभ्यास होतो। प्रश्न क्रमांक 8 बघा, व्यक्तीला आपल्या भावना ओळखता येणे म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, व्यक्तीला आपल्या भावना ओळखता येणे म्हणजेच खालीलपैकी काय होईल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, व्यक्तीला आपल्या भावना ओळखता येणे म्हणजे बघा भावनिक साक्षरता होय। ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, व्यक्तिमत्वाचे बघा अविभाज्य घटक खालीलपैकी कोणते? बघा, व्यक्तिमत्वाचे अविभाज्य घटक म्हणजेच खालीलपैकी कोणते घटक आहेत? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, व्यक्तिमत्वाचे अविभाज्य घटक म्हणजे बघा गुण, भावना, विचार बघा सवयी बघा हे सर्व घटक बघा हे व्यक्तिमत्वाचे अविभाज्य घटक आहेत। प्रश्न क्रमांक 10 बघा, सृजनशील विचारसरणी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेशी संबंधित? सृजनशील विचारसरणी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बुद्धिमत्तेशी संबंधित आहे? बघा, सृजनशील बघा विचारसरणी ही बघा कल्पनाशक्ती या बुद्धिमत्तेशी या ठिकाणी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत आणि चीन यांच्यामधली सीमारेषा खालीलपैकी कोणती सीमारेषा? बघा, भारत आणि चीन यांच्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारची सीमारेषा आहे? बघा, भारत आणि चीन बघा यांच्यामध्ये मॅकमोहन सीमारेषा या प्रकारची या ठिकाणी सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता? बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? बघा, शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी राज्य प्राणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पांढरे सोने खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा, पांढरे सोने खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा, पांढरे सोने बघा कापसाला या ठिकाणी पांढरे सोने या ठिकाणी असे म्हटले जाते।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 14 पहा. महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो. बघा महाराष्ट्रामध्ये बघा प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस पडतो. म्हणजे मोसमी वारे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15 पहा. संगीताचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या वेदामध्ये केला. बघा संगीताचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या वेदामध्ये केलेला आहे. बघा संगीताचा उल्लेख बघा सामवेदामध्ये बघा प्रामुख्याने या ठिकाणी संगीताचा उल्लेख हा केलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील वारा. या ठिकाणी बघा मरुत या शब्दाचा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा. चंडाशू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा चंडाशू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा चंडाशू म्हणजे सूर्य. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 बघा. खंडन या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा खंडन या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा खंडनचा बघा मंडन या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. राजा या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा राजा या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे. बघा राजाचा रंक या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा. अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी काय विचारले. अंतःकरणाला द्रावित करणारे बघा अंतःकरणाला द्रावित करणारे बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा हृदयद्रावक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा. अगम्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता. बघा अगम्य या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे. बघा अगम्य म्हणजे न समजणारे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा. आलेप्पी बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. बघा आलेप्पी बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा आलेप्पी बघा हे प्रमुख बंदर केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. नेवेली बघा हे दगडी कोळसा क्षेत्र आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. बघा नेवेली बघा हे भारतामधलं बघा एक प्रमुख दगडी कोळसा क्षेत्र आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा नेवेली बघा तामिळनाडू या राज्यामधल्या या ठिकाणी प्रमुख दगडी कोळसा क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा. भारतामध्ये विचारले सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर. बघा उलर हे सरोवर आहे तर उलर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील उलर. बघा हे सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामधल्या या ठिकाणी सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारतामध्ये विचारले सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर चिल्का हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा चिल्का बघा हे सरोवर ओडिशा या राज्यामधलं ते सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा. पश्चिम किनाऱ्यावरचं बघा ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे. बघा ओखा हे बंदर गुजरात या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा. राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो. बघा राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो. बघा 20 ऑगस्ट बघा या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. चोला कल्याण बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे तर तो खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे. चोला बघा चोला हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. WHO बघा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा जागतिक आरोग्य संघटनेचं बघा मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा. एका GB मध्ये खालीलपैकी किती MB असतात. बघा एका GB मध्ये एकूण किती MB असतात. बघा 1024 या ठिकाणी MB असतात. प्रश्न क्रमांक 32 बघा. सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची कंपनी आहे. बघा सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची कंपनी आहे. बघा सॅमसंग बघा ही कंपनी दक्षिण कोरिया या ठिकाणी या देशाची कंपनी आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 76 मध्ये खालीलपैकी कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये खालीलपैकी कोणत्या एका पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा, कलम 76 मध्ये बघा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाची बघा तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्नाटक राज्यामध्ये बघा कंबाला ही शर्यत खालीलपैकी कोणत्या प्राण्यासंबंधीची शर्यत? कर्नाटक राज्यामध्ये बघा कंबाला ही शर्यत खालीलपैकी कोणत्या एका प्राण्यासंबंधीची शर्यत आहे? बघा, कंबाला बघा ही शर्यत म्हैस बघा या प्राण्यासंबंधीची या ठिकाणी शर्यत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याची बघा मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, मुंबई या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याची बघा मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कालीसरार बघा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? कालीसरार बघा हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा, कालीसरार बघा हा प्रकल्प वाघ नदीवरचा या ठिकाणी तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय जल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा? बघा, आंतरराष्ट्रीय जल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, आंतरराष्ट्रीय बघा जल दिन बघा 22 मार्च बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय जल दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1936 मध्ये बघा फैजपूर या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा, सन 1936 मध्ये भरलेल्या फैजपूर या ठिकाणी भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बघा पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे या ठिकाणी अध्यक्ष हे होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द टर्ब्युलंट्स इयर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं? बघा, द टर्ब्युलंट्स इयर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा, प्रणव मुखर्जी यांनी बघा लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सिरोसिस बघा हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होणारा रोग आहे? बघा, सिरोसिस बघा हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होणारा रोग आहे? बघा, सिरोसिस बघा हा रोग यकृत या अवयवाला होणारा तो रोग आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.